नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2026 संदर्भात या ठिकाणी आयोगाने एक नवीन नोटीस काढलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी विचारत असतात की नेमके फॉर्म किती आले. तर या ठिकाणी तुम्ही जर 5 ऑगस्ट 2026 10:42 सकाळी जर पाहिली तर फॉर्मची संख्या इथे जवळपास 10,37,223 इतक्यांपर्यंत पोहोचलेली आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तलाठी हे पद एमपीएससी कडे गेलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून फॉर्मची संख्या ही वाढू शकते आणि जसे की 2023 मध्ये तलाठीला 10 लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते, त्याचप्रमाणे आता या ठिकाणी आयोगाला सुद्धा आपल्याला 10 लाखांपेक्षा जास्त अर्ज संख्या दिसणार आहे. तर ती ऑलरेडी झालेली आहे आणि लवकरच या संदर्भात आणखी सुद्धा फॉर्म वाढीची शक्यता आहे. तर जास्त वेळ न गमावता आपण जाऊया नोटीसकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आपण या ठिकाणी आता नोटीसवर आलेलो आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आणि यामध्ये दिनांक देखील पाहू शकता 5 ऑगस्ट 2026, म्हणजे सध्याच या ठिकाणी आजच्या तारखेमध्ये नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये विषय काय आहे तर शुद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात क्रमांक 25 जून 2026. आपली जी काही जाहिरात 25 जून 2026 ला आली होती, त्या संदर्भात या ठिकाणी शुद्धपत्रक आयोगाने काढलेलं आहे. आयोगामार्फत गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25/2/2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाच्या 22 जुलै 2026 च्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षेमध्ये विविध नवीन संवर्गाचा समावेश करून एकूण 5,707 पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले होते आणि सदर शुद्धीपत्रकामध्ये अर्ज सादर करण्याचा दिनांक हा 5 ऑगस्ट 2026 होता. पण आता त्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर किती देण्यात आलेली आहे? सध्या तुम्ही 10 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जी तारीख 5 ऑगस्ट 2026 होती, ती आता या ठिकाणी 10 ऑगस्ट 2026 करण्यात आलेली आहे. तर तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने जर अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नसेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचू शकता. फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणखी एक प्रश्न असतो, तो म्हणजे की आम्हाला ईमेल येत नाही. तर ईमेल जो आहे बऱ्याचदा तो स्पॅम फोल्डरमध्ये जात असतो. म्हणून तुम्ही तुमच्या ईमेलला रिफ्रेश करा किंवा स्पॅम फोल्डर सुद्धा तुम्ही चेक करत जा. त्यामध्येही एमपीएससीचे जे काही OTP असतात त्या ठिकाणी गेलेले आपल्याला दिसतील. तर आता अर्ज सादर करण्याचा दिनांक आहे तो म्हणजे 10 ऑगस्ट 2026 आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरण्याचा दिनांक आहे 13 ऑगस्ट 2026. 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 13 ऑगस्ट पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म बाकी आहे त्यांनी 10 ऑगस्टच्या पूर्वीच फॉर्म भरून टाका. जवळपास 10 लाखाच्या आसपास फॉर्मची संख्या गेलेली आहे, पण ती संख्या अंदाजित आहे. आपण जो काही संख्या काढलेली आहे ती तुमच्या रेफरन्स नंबरवरून काढलेली आहे, म्हणजे जो ॲप्लिकेशन नंबर आहे आपला त्यावरून आपण तसा अंदाज धरतोय. तर आणखी याला फॉर्म वाढण्याची शक्यता आहे. अजून 5 दिवस आयोगाने वाढवून दिलेले आहे. तर नक्कीच फॉर्मची संख्या आणखी आपल्याला वाढून दिसू शकते. या संदर्भात आज जी काही नोटीस आली त्याची आपण माहिती जाणून घेतली. तरीही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नवीन जर काही अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणखी महत्त्वाची माहिती म्हणजे काय, तर अपकमिंग काळात आरोग्य विभागाची भरती येणार आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर तुम्ही जर आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल, म्हणजे आरोग्य विभागामधील जे काही विविध पदं असतात त्यांची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे नवीन पॅटर्ननुसार आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2023 मध्ये घेतलेल्या 27 प्रश्नपत्रिकांचा समावेश असून 2012 ते 2026 पर्यंत प्रश्नांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे. सार्वजनिक विभाग गट क आणि गट ड प्रश्नपत्रिकांचा समावेश सुद्धा यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. तर आगामी काळात येणाऱ्या ज्या काही जाहिराती आहे किंवा भरत्या आहेत त्यांची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला हे पुस्तक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पडू शकते. 16,000पेक्षा जास्त प्रश्न यामध्ये आहेत आणि अपकमिंग भरतीसाठी अत्यंत उपयोगाचं असं हे पुस्तक आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचे हे पुस्तक महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण व्हिडिओमध्ये थांबूया. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील किंवा तुम्हाला आणखी कोणत्या भरतीविषयी अपडेट हवे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. नक्कीच आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यावर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2026 संदर्भात या ठिकाणी आयोगाने एक नवीन नोटीस काढलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात.
त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी विचारत असतात की नेमके फॉर्म किती आले. तर या ठिकाणी तुम्ही जर 5 ऑगस्ट 2026 10:42 सकाळी जर पाहिली तर फॉर्मची संख्या इथे जवळपास 10,37,223 इतक्यांपर्यंत पोहोचलेली आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तलाठी हे पद एमपीएससीकडे गेलेलं आहे त्या दृष्टिकोनातून फॉर्मची संख्या ही वाढू शकते आणि जसे की 2023 मध्ये तलाठीला 10 लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते, त्याचप्रमाणे आता या ठिकाणी आयोगाला सुद्धा आपल्याला 10 लाखांपेक्षा जास्त अर्ज संख्या दिसणार आहे. तर ती ऑलरेडी झालेली आहे आणि लवकरच या संदर्भात आणखी सुद्धा फॉर्म वाढण्याची शक्यता आहे. तर जास्त वेळ न गमावता आपण जाऊया नोटीसकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आपण या ठिकाणी आता नोटीसवर आलेलो आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आणि यामध्ये दिनांक देखील पाहू शकता 5 ऑगस्ट 2026 म्हणजे सध्याच या ठिकाणी आजच्या तारखेमध्ये नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये विषय काय आहे तर शुद्धीपत्रक आहे महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात क्रमांक 25 जून 2026. आपली जी काही जाहिरात 25 जून 2026 ला आली होती त्या संदर्भात या ठिकाणी शुद्ध पत्रक आयोगाने काढलेलं आहे. आयोगामार्फत गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25/2/2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाच्या 22 जुलै 2026 च्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षेमध्ये विविध नवीन संवर्गाचा समावेश करून एकूण 5,707 पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले होते आणि सदर शुद्धीपत्रकामध्ये अर्ज सादर करण्याचा दिनांक हा 5 ऑगस्ट 2026 होता. पण आता त्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर किती देण्यात आलेली आहे? सध्या तुम्ही 10 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जी तारीख 5 ऑगस्ट 2026 होती ती आता या ठिकाणी 10 ऑगस्ट 2026 करण्यात आलेली आहे. तर तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने जर अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नसेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचू शकता. फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणखी एक प्रश्न असतो तो म्हणजे की आम्हाला ईमेल येत नाही. तर ईमेल जो आहे बऱ्याचदा तो स्पॅम फोल्डरमध्ये जात असतो. म्हणून तुम्ही तुमच्या ईमेलला रिफ्रेश करा किंवा स्पॅम फोल्डर सुद्धा तुम्ही चेक करत जा. त्यामध्येही एमपीएससीचे जे काही OTP असतात त्या ठिकाणी गेलेले आपल्याला दिसतील. तर आता अर्ज सादर करण्याचा दिनांक आहे तो म्हणजे 10 ऑगस्ट 2026 आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरण्याचा दिनांक आहे 13 ऑगस्ट 2026. 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 13 ऑगस्ट पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म बाकी आहे त्यांनी 10 ऑगस्टच्या पूर्वीच फॉर्म भरून टाका. जवळपास 10 लाखाच्या आसपास फॉर्मची संख्या गेलेली आहे, पण ती संख्या अंदाजित आहे. आपण जो काही संख्या काढलेली आहे ती तुमच्या रेफरन्स नंबरवरून काढलेली आहे, म्हणजे जो ॲप्लिकेशन नंबर आहे आपला त्यावरून आपण तसा अंदाज धरतोय. तर आणखी याला फॉर्म वाढण्याची शक्यता आहे. अजून 5 दिवस आयोगाने वाढवून दिलेले आहे. तर नक्कीच फॉर्मची संख्या आणखी आपल्याला वाढवून दिसू शकते. या संदर्भात आज जी काही नोटीस आली त्याची आपण माहिती जाणून घेतली. तरीही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नवीन जर काही अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणखी महत्त्वाची माहिती म्हणजे काय तर अपकमिंग काळात आरोग्य विभागाची भरती येणार आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर तुम्ही जर आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल म्हणजे आरोग्य विभागामधील जे काही विविध पदं असतात त्यांची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे नवीन पॅटर्ननुसार आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2023 मध्ये घेतलेल्या 27 प्रश्नपत्रिकांचा समावेश असून 2012 ते 2026 पर्यंत प्रश्नांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे. सार्वजनिक विभाग गट क आणि गट ड प्रश्नपत्रिकांचा समावेश सुद्धा यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. तर आगामी काळात येणाऱ्या ज्या काही जाहिराती आहे किंवा भरत्या आहेत त्यांची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला हे पुस्तक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पडू शकते. 16,000पेक्षा जास्त प्रश्न यामध्ये आहेत आणि अपकमिंग भरतीसाठी अत्यंत उपयोगाचं असं हे पुस्तक आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचे हे पुस्तक महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण व्हिडिओमध्ये थांबूया. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील किंवा तुम्हाला आणखी कोणत्या भरतीविषयी अपडेट हवे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. नक्कीच आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यावर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.